लग्न म्हटलं की डोळे दिपवणारा झगमगाट, शाही थाटमाट आणि अवाढव्य खर्च हे समीकरणच बनलंय। मात्र या सर्वांना फाटा देत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आपल्या कन्येचा विवाह अत्यंत साधेपणाने पार पाडून समाजासमोर एक नवा आदर्श उभा केलाय। केवळ साधेपणाच नाही तर लग्नात वाचवलेला लाखो रुपयांचा निधी विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या कल्याणासाठी देऊन त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलंय। दत्तात्रय सावंत यांची कन्या सुषमा आणि क्लास 1 अधिकारी शुभम शिंदे यांनी कोणत्याही बडेजावाशिवाय विवाह नोंदणी पद्धतीने आपलं सहजीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला। आजच्या काळात जिथे श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी लग्नावर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात, तिथे या उच्च शिक्षित दाम्पत्याने घेतलेला हा निर्णय त्यांच्या प्रगल्भ विचारांची साक्ष देतो। गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शिक्षक बांधव विनाअनुदानित तत्वावर तुटपुंजा पगारावर किंवा मानधनाशिवाय ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतायत। अनेक शिक्षक तर आयुष्यभर सेवा करून विनाअनुदानित अवस्थेतच निवृत्त झाले। या शिक्षकांची आर्थिक ओढाताण आणि त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न नेहमीच गंभीर राहिलाय। हीच वेदना ओळखून सुषमा सावंत आणि शुभम शिंदे यांनी लग्नाचा खर्च टाळून वाचलेली रक्कम अशा गरजू शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या विवाहासाठी मदत म्हणून देण्याचा संकल्प केलाय। आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण या कष्टकरी शिक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी समर्पित करून या दाम्पत्याने एका प्रकारे ऋण व्यक्त केलंय। सावंत सरांनी आयुष्यभर शिक्षकांचे प्रश्न मांडले, पण आपल्या मुलीच्या लग्नानिमित्त त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिलेली ही मदत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलीय। माझ्या वडिलांनी आयुष्यभर ज्या शिक्षकांसाठी संघर्ष केला त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी होणे हे माझं कर्तव्य आहे, अशी भावना नवरी मुलगी सुषमा सावंत हिने व्यक्त केली आहे। हा केवळ विवाह नाही तर एका सामाजिक कृतज्ञतेचा सोहळा आहे। शिक्षकांच्या मुलांच्या डोळ्यातील स्वप्नांना बळ मिळावं हाच या मागचा शुद्ध हेतू आहे। या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून सावंत शिंदे परिवारावर कौतुकाचा वर्षाव होतोय।